दानवाडच्या कृष्णा दूधगंगा संगमावर 300 वर्षापूर्वीचा पुरातन घाट अवतरला. ग्रामस्थांच्या श्रमातून इतिहासाला उजाळा. शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील कृष्णा दूधगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर एक मोठा ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. येथील राधाकृष्ण मंदिरासमोर मातीखाली गाडला गेलेला सुमारे 300 वर्षापूर्वीचा पुरातन घाट, बुरुज आणि दगडी पायऱ्या युवकांच्या जिद्दीमुळे आणि लोकसहभागातून पुन्हा मोकळ्या करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा घाट पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला होता. संगम परिसराचा कायापालट करण्यासाठी गावातील स्थानिक युवकांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. जेसीबीच्या सहाय्यानं माती उपसण्याचं काम सुरू असताना खाली दगडी बांधकामाचे अवशेष दिसू लागले. सातत्यपूर्ण कामामुळे आता या ठिकाणी भव्य दगडी घाट, भक्कम बुरुज आणि पायऱ्या सुस्पष्ट दिसू लागल्या आहेत. जाणकारांच्या मते हा घाट साधारण 3 शतकांपूर्वीचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. त्या काळी हा परिसर धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहारांचे मोठे केंद्र होता. प्रभू रामचंद्र वनवासाच्या काळात याच मार्गाने गेले होते अशी श्रद्धा स्थानिकांमध्ये आहे. प्राचीन काळी हा संपूर्ण भाग घनदाट अरण्याने वेढला असल्याचं सांगितलं जात आहे. या ऐतिहासिक शोधामुळे दानवाडच्या वैभवात भर पडली आहे. आता शासनाने आणि पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन राधाकृष्ण मंदिर आणि या पुरातन घाटाचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन आणि संवर्धन करावे अशी मागणी जोर धरते आहे. या परिसराचा विकास झाल्यास दक्षिण महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. या मोहिमेत संतोष धनगर, सचिन सांगलीकर, सुनील बेरड, संतोष बेरड, मारुती गस्ती, जितेंद्र बेरड, वर्धमान तिप्पन्नावर यासह अनेक शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी मुलाचे सहकार्य केले. नमस्कार, मी संतोष धनगर. आपण आज या ठिकाणी राधाकृष्ण पुरातन मंदिर दानवाड या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी रस्ता करण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला या ठिकाणी रस्त्याचं काम करत असताना या ठिकाणी खुदाई केल्यानंतर एक घाटाचे अवशेष दगड दिसू लागले व जुन्या जाणकार लोकांकडून अशी माहिती मिळाली की मंदिरापासून ते नदीपात्रापर्यंत या ठिकाणी आधी पुरातन घाट आहे व त्या घाटामध्ये अनेक धार्मिक विधी या ठिकाणी झालेले आहेत असे ऐकण्यात आले होते. त्याच्याच आधारावर आम्ही इथं खोदण्याचं काम सुरू केलं. लोकांच्या मार्गदर्शनानं त्याचबरोबर सहकार्यानं व श्रमदानातून हा घाट आम्ही उकरण्याचा प्रयत्न केला व त्या उकरण्याला यश आलं व आज या ठिकाणी आपल्याला असा भव्य दिव्य आखीव रेखीव घाट आपल्या हाती मिळालेला आहे. या घाटावर अनेक साधू संतांचे पाय लागलेले असतील असा आमचा अंदाज आहे. या ठिकाणी आपल्या ज्येष्ठांकडून एक अशी माहिती मिळाली आहे की प्रभू रामचंद्र या ठिकाणी वनवासाला जात असताना एक दिवसाचा मुक्काम या ठिकाणी पडला होता देवांचा असं आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक 3 जिवंत समाधी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. धन्यवाद. या ठिकाणी या मंदिराला येण्यासाठी आता टाकळी रामलिंग ते या राधाकृष्ण मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्त्याची अवस्था बिकट आहे. या ठिकाणी एक पानंद रस्ता लोकप्रतिनिधीकडून या ठिकाणी लक्ष घालून येण्यासाठी भाविकांना असू दे, पर्यटकांना असू दे, रस्त्याची व्यवस्था आधी करावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीने व पर्यटकांच्या विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.